नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी गुड इव्हनिंग. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण टीईटी एक्झामची तयारी करत आहात आणि म्हणून सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी एकदम दुपटीने या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात. ही तयारी करत असताना मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की तुमच्याकडे फक्त 27 दिवस बाकी आहे आणि या 27 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पण पुन्हा 28/2/2028 ची तारीख दिलेली आहे, परंतु आपल्याला एवढं वर्ष वाट पाहण्याची गरज नाही. कल करोसे आज कर, आज करोसे अभी कर, बरोबर. मग म्हणून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही टीईटी परीक्षा 28 जूनला ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेला पास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या परीक्षेचा पास होण्याचा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा जर विचार केला तर आपला जो काही भाषा विषय आहे, मग त्याच्यामध्ये भाषा पेपर 1 असेल, भाषा पेपर 2 असेल. याचा विचार करत असताना अर्थातच मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल, या विषयामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता. आता आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तो म्हणजे मराठी व्याकरणाच्या संदर्भात. मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो की इयत्ता अगदी काय पहिलीपासून तर 10वी पर्यंतची जी क्रमिक पुस्तकं आहे त्या क्रमिक पुस्तकामध्ये गद्य विभाग आणि पद्य विभाग याच्या खाली जो काही व्याकरणाचा भाग वगैरे आहे तो जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासला तर 100% तुम्ही या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मराठी विषयाला 30 पैकी 30 गुण मिळू शकता. आता याच्यामध्ये मी ठराविक तुम्हाला घटक सांगणार आहे. या घटकाचा जर विचार वगैरे केला तर या परीक्षेला 3 घटकावरती तुमचे प्रश्न वगैरे आहेत. या प्रश्नांचा जर विचार केला तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे इथं काय आहे रे, विषय मराठी व्याकरण. लक्षात ठेवा काय आहे, विषय मराठी, बरोबर. आणि या मराठीमध्ये आपण काय पाहत आहोत रे, व्याकरण. मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं 30 मार्काला तुम्हाला 3 घटक महत्वाचे आहे. आता 30 मार्काला 3 घटक महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे वर्ण विचार. काय आहे रे, वर्ण विचार. पक्क लक्षात ठेवा. 100% परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना 4 मार्कासाठी तुम्हाला वर्ण विचार महत्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये मराठी जी काय भाषा आहे त्या भाषेमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे की आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. मग पारंपरिक प्राचीन साहित्यानुसार ती 48 वर्णांची होती. त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची किंवा मूळ जे काही वर्ण आहे त्या मूळ वर्णांची संख्या किती आहे रे, 50 आहे. किती आहे, 50. हे 2-3 वाक्य तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आहेत. पहा, आता याचा जर विचार वगैरे केला तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. लक्षात ठेवा मी काय सांगितलं, आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. या 52 वर्णांमध्ये 14 स्वर आहेत. 14 काय आहे रे, स्वर आहेत. त्याचबरोबर 2 काय आहे, स्वरादी आहे, स्वरादी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 34 व्यंजने आहेत, 34 व्यंजने. आणि 2 काय आहे रे, विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने. आणि मग याचा विचार करत असताना एकूण 14 2 16, 16 34 50, 50 2 52. मग लक्षात ठेवा मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. यामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजने आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत, बरोबर. मग एकूण किती वर्ण झाले, 52. पण एकदा परीक्षेला असा प्रश्न विचारलेला होता, मराठी भाषेमध्ये मूळ अक्षरांची संख्या किती, मूळाक्षरे किती, मूळाक्षरे किती. आता या मूळ अक्षरांचा जर विचार वगैरे केला तर मूळ अक्षरांची संख्या 50च आहे. किती आहे रे, 50.
क्ष आणि ज्ञ ही जी काय दोन अक्षरे आहेत याला जोड अक्षरे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? जोड अक्षरे असे म्हणतात. लक्षात ठेवा. याला काय म्हटलं जातं रे? जोड अक्षरे असे म्हणतात. मग आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. पहा पहिली बाजू मी काय सांगितली. आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. बरोबर? आणि मूळ अक्षरांची जी काही संख्या आहे ती किती आहे? 50 आहे. 52 वर्णामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. ठीक आहे. आता पुढचा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टी अभ्यासायच्या आहे. स्वर, स्वरांची संख्या 14. मग स्वरांमध्ये तुम्हाला माहित पाहिजे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सिद्ध स्वर, साधित स्वर, त्याच्यानंतर सजातीय स्वर, विजातीय स्वर असे 10 प्रकार माहित पाहिजे. स्वरादीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे अनुस्वार आणि विसर्ग. व्यंजनांमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र वर्ण हे सगळं तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. बरोबर? आता इथं तुम्हाला काय करायचंय? 3 गोष्टी परफेक्ट लक्षात ठेवायच्या आहे. किती गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? 3. 3 कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? पहा वर्ण विचारामध्ये हे प्रश्न वारंवार विचारले जातात. आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. मराठी भाषेमध्ये मूळ अक्षरांची संख्या 50 आहे आणि मूळ स्वरांची संख्या 5 आहे. हे काय आहे? हे काय आहे? एकूण वर्ण. बरोबर? हे काय आहे? 50 मूळाक्षरे. मूळाक्षरे आणि त्याच्यानंतर हे 5 आहे मूळ स्वर. मूळ स्वर. आता मूळ स्वर कोणते आहेत रे? तर मूळ स्वर आहे अ, ई, उ, रू आणि लू. एकूण 14 स्वर आहे. पण 14 स्वरामध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे? 5. मग इथं प्रश्न विचारला जातो मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहे? उत्तर आहे 52. दुसरा, मराठी भाषेमध्ये मूळ अक्षरे किती आहेत? उत्तर आहे 50. आणि मराठी भाषेमध्ये मूळ स्वर किती आहे? उत्तर आहे 5. म्हणजे हा भाग तुम्हाला वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजेच वर्ण विचाराचा पक्का तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता वर्ण विचारानंतर दुसरा जो काही भाग आहे त्या दुसऱ्या भागाचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो वर्ण विचारावर आधारित दुसरा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं शब्द विचार. काय आहे रे? शब्द विचार. आता शब्द विचाराचा विचार करत असताना तुम्हाला इथं हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे. तर शब्द विचारामध्ये काय आहे रे? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, हा सर्व तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग आता लक्षात ठेवा इथं शब्द प्रकारामध्ये तुम्हाला काय पाहिजे? एक 100% गॅरंटेड समानार्थी शब्द हे तुम्हाला पाहिजेच आहे. आणि दुसरे तिसरे पाहू नका. इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप पुस्तक पहा किंवा जुने इयत्ता 8वीचं स्कॉलरशिप पुस्तक पहा, इयत्ता 5वीचं स्कॉलरशिप पुस्तक पहा किंवा आता इयत्ता 4थीचं स्कॉलरशिप पुस्तक पहा. म्हणजे आतापर्यंत इयत्ता 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप होती आणि म्हणून ते जरी पुस्तके तुम्ही पाहिले तरी देखील 100% तुमचा तिथं अभ्यास होणार आहे. मोठमोठे ठोकळे अभ्यासाची गरज नाही. विनाकारण विद्यार्थी काय करतात? टेन्शन घेतात आणि मोठमोठी पुस्तकं वाचत बसतात. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला PhD मिळवायची नाही. तुम्हाला फक्त जनरल कॅटेगरी असेल तर 90 मार्क मिळवायचे आहेत आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 83 किंवा 82 मार्क मिळवणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जास्त रिलॅक्स पण राहू नका आणि जास्त टेन्शन पण घेऊ नका. तुमच्याकडे जे काही 27 दिवस आहेत या 27 दिवसाचं योग्य जर तुम्ही प्लॅनिंग वगैरे केलं, ज्याला टाइम मॅनेजमेंट लक्षात आलं आणि माइंड मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही ऑलरेडी D.Ed B.Ed तुमचं झालेलं आहे. आतापर्यंत तुम्ही इतर परीक्षा पण दिलेल्या आहेत आणि विनाकारण टेन्शन मध्ये येऊन विद्यार्थी काय करतात? हातचे मार्क गमावत असतात. आणि म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही, माइंड फिक्स ठेवायचं, मी जिंकणारच. बरोबर? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची टाइम मॅनेजमेंट. जरी निगेटिव्ह पद्धत नसली तरी देखील टाइम मॅनेजमेंट असणं, वेळेचं बंधन आणि वेळेमध्ये प्रश्न सोडवणं हे तितकंच गरजेचं आहे.
समानार्थी शब्दानंतर दुसरा प्रकार आहे, याला म्हणायचं विरुद्धार्थी शब्द. काय आहे रे? विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दानंतर तिसरा प्रकार आहे शब्द. शब्द समूहाबद्दल, शब्द समूहाबद्दल एक शब्द, एक शब्द. आणि त्यानंतरचा जो काही प्रकार आहे त्या प्रकाराचा विचार करत असताना इथं शुद्ध, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, शुद्ध आणि अशुद्ध, अशुद्ध शब्द. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहे ते शुद्ध लेखनाचे नियम अभ्यासणं गरजेचं आहे किंवा पाहणं गरजेचं आहे. आणि मग याच्यामध्येच तुम्हाला माहित पाहिजे, काय माहित पाहिजे रे? मराठी भाषेतील म्हणी, म्हणीवरती 100% प्रश्न विचारला जाणारच. त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे वाक्प्रचार. काय माहित पाहिजे? वाक्प्रचार. आता मित्रांनो, या भागाचा जर विचार केला तर नीट लक्षात घ्या, इथं तुम्हाला 8 गुणांचे प्रश्न विचारले जातात. किती गुणांचे? 8 गुणांचे. एक काय आहे रे? समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्दाचा जर विचार वगैरे केला तर समानार्थी शब्दामध्ये उदाहरणार्थ ध्वजाचं आरोहण, आरोहण म्हणजे चढविणे आणि अवरोहण म्हणजे उतरवणे. ग्राह्य म्हणजे पाहिजे असणं, त्याज्य म्हणजे टाकून देणं, लघु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान आणि त्याच्या विरुद्ध गुरु म्हणजे मोठा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, आता मी जे सांगितले, आता इथं पहा बरं का, एक एक भागाचा आपण विचार करूया. एक एका भागाचा विचार करत असताना मी जर म्हटलं लघु, आता लघु याचा अर्थ काय होतो? लघु याचा अर्थ लहान होतो. आणि गुरु याचा अर्थ काय होतो रे? मोठा होतो. आरोहण, आरोहण, ध्वजाचं आरोहण करण्यात आलं. आरोहण म्हणजे सकाळी 7-7:30च्या सुमारास चढवणे होतं. आणि त्याच्या विरुद्ध आहे अवरोहण, अवरोहण म्हणजे उतरवणे, असा त्याचा अर्थ आहे. मी काय वाक्यांचं मनोगत खंडन. आता खंडन, खंडन म्हणजे तोडणे असा त्याचा अर्थ होतो. आणि मंडन याचा अर्थ मांडणे असा त्याचा अर्थ होतो. खंडन म्हणजे तोडणे आणि मंडन म्हणजे मांडणे. मी त्या गोष्टी ग्राह्य धरल्या. ग्राह्याच्या विरुद्ध काय आहे रे? त्याज्य शब्द आहे. ग्राह्याच्या विरुद्ध काय शब्द आहे? त्याज्य. लक्षात येतं ना? ग्राह्याच्या विरुद्ध शब्द काय आहे? ग्राह्य म्हणजे पाहिजे असणं आणि त्याज्य म्हणजे काय रे? टाकून देणं, असा त्याचा अर्थ वगैरे आहे. आता समजा पुढारी शब्द आहे, त्याज्य शब्द आहे बरं का हा, त्याज्य, त्याज्य. आता समजा पुढारी शब्द आहे, पुढारी. आता पुढारी म्हटल्यानंतर पुढाऱ्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे रे? तर तो आहे अनुयायी, अनुयायी. बरोबर? अनुयायी. आता ती नैसर्गिक भाषा आहे. नैसर्गिक, नैसर्गिकच्या विरुद्ध काय आहे रे? नैसर्गिकच्या विरुद्ध कृत्रिम, कृत्रिम. नैसर्गिक म्हणजे नॅचरल, जसं हवा, पाणी आहे, बरोबर आहे, सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय आहे रे? कृत्रिम आहे. मी जर म्हटलं क्षय, क्षय याचा अर्थ संपुष्टात येणारी संपत्ती आणि अक्षय म्हणजे कधीही संपुष्टात न येणारी संपत्ती. तर अशा प्रकारचे हे जे काही विरुद्धार्थी शब्द आहे, आम्हाला वाटतं काय विरुद्धार्थी शब्द पाहिजे, काय समानार्थी शब्द पाहिजे, आम्हाला येतात. मित्रांनो, एक एक म्हणता म्हणता आपला हातचा एक एक मार्क सुटून जातो, आपल्या पायाखालची वाळू सरकते आणि पर्यायाने आपल्याला काय व्हावं लागतं? आपला बॅलन्स जातो. आणि म्हणून हा जाऊ नये याचा अर्थ तुम्हाला साध्या साध्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग लक्षात ठेवलं, विरुद्धार्थी शब्द 100% तुम्हाला पाहिजेच आहे, त्याच्यावरती तुमचे 1-2 मार्क फिक्स आहेत. त्यानंतर आहे इथं समानार्थी शब्द, समानार्थी शब्द. आता हे जे काही समानार्थी शब्द आहे, या समानार्थी शब्दाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला तुम्हाला शब्द दिला विभावरी, विभावरी. विभावरी हा खालीलपैकी कशाचा समानार्थी शब्द आहे? समानार्थी, समानार्थी शब्द ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला. आणि विचारल्यानंतर या ठिकाणी पर्याय टाकले, ही नदी आहे, या ठिकाणी ही वेल आहे, सी पर्याय दिला ही रात्र आहे आणि डी पर्याय दिला ही काय आहे रे? या ठिकाणी इथं तुम्हाला दुसरा पर्याय दिला मधुबाला, मधुबाला.
चलो कौन बनेगा करोडपती, काय वाटतं तुम्हाला सांगा. विभावरी हा कशाचा शब्द आहे. चला चला कमेंट मध्ये उत्तर टाका. जे उत्तर येते ते तुम्ही सांगा. मी तुम्हाला तर सांगणारच आहे. चला कमेंट मध्ये उत्तर द्या झटपट पटापट. चुकलं तर चुकू द्या. काय उत्तर आहे सांगा रे. नाही. ओके. हा, तर विभावरी याचा अर्थ काय होतो माहित आहे. विभावरी याचा अर्थ आहे रात्र. काय उत्तर आहे. रात्र. नदीला शब्द काय आहे रे. नदीचा समानार्थी शब्द आहे. नदीला म्हटलं जातं सरिता. विलीला म्हटलं जातं लता. आहे मधुबाला प्रॉपर नाउन झालं. बरोबर, म्हणजे विशेष नाम झालं. आता ही जे काही रात्र आहे, आता या रात्रीच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विभावरी. विभावरी याचा अर्थ रजनी. तिलाच म्हटलं जातं रात्र. तिलाच म्हटलं जातं यामिनी. तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप. तीच चैत्र यामिनी. यामिनी म्हणजे रात्र. निशा म्हणजे रात्र. शर्वरी म्हणजे रात्र. म्हणजेच या ठिकाणी ही जी काय रात्र आहे, या रात्रीच्या संदर्भात विचार करत असताना रात्रीला समानार्थी शब्द आहे काय. विभावरी, रजनी, यामिनी, निशा, शर्वरी हे सर्व रात्रीचे समानार्थी शब्द आहेत. ओके. आता पुढे तुम्हाला विचारलं जाईल सविता. आता सविता म्हटल्यानंतर सविता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. मग परत इथं दिलं जातं सूर्य आहे, चंद्र आहे, नदी आहे की समुद्र आहे. मग असे पर्याय जर तुम्हाला दिले ए बी सी डी, तर या ठिकाणी तुमचं जे काही उत्तर आहे त्या उत्तराच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सविता. सविता हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. कारण चंद्राला शशी म्हटलं जातं, नदीला सरिता म्हटलं जातं आणि समुद्राला काय म्हटलं जातं रे. समुद्राला काय सागर म्हटलं जातं किंवा अर्णव. अर्णव बोलती जे अर्णव पियुषांचे. म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द देखील माहित असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, समानार्थी शब्दामध्ये सूर्य असेल, चंद्र असेल, नदी असेल, पर्वत असेल, त्याचबरोबर इतरही बरेच काही समानार्थी शब्द आहेत. तर तुम्हाला अगदी पहिलीपासून तर 10वी पर्यंतची जी क्रमिक पुस्तक आहे, किंबहुना मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल किंवा 4थी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप होती, आता मात्र 4थीला आणि 7वीला आहे. तर ती जी क्रमिक पुस्तके किंबहुना स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहे, ती पुस्तकं तुम्हाला पाहून त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पुढे समानार्थी शब्द झाले, विरुद्धार्थी शब्द झाले. आता आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे तरी काय. तर इथं इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न काय आहे रे. जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक घडून आणलेल्या. घडून आणलेल्या. आणलेल्या. जाणीवपूर्वक घडून आणलेल्या आमूलाग्र बदलाला जाणीवपूर्वक घडून आणलेल्या आमूलाग्र आमूलाग्र बदलाला बदलाला काय म्हटलं जातं रे. क्रांती म्हणतात. जाणीवपूर्वक घडून आणलेल्या आमूलाग्र बदलाला क्रांती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं. क्रांती.
आणि दुसरा जो काही भाग आहे तर इथं हळू हळूहळू 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 लक्षात घ्या. इथं काय आहे रे? इथं लक्षात घेतलं तर हळूहळू टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला टप्प्याटप्प्याने हळूहळू टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला काय म्हणायचं रे? उत्क्रांती. पहा, क्रांती आणि उत्क्रांती मध्ये फरक आहे. क्रांती याचा अर्थ हरित क्रांती, पीत क्रांती, नील क्रांती, त्याचबरोबर गोल क्रांती, पीत क्रांती, सुवर्ण क्रांती, कलम क्रांती. आता नील क्रांती म्हणजे मासेमारी उत्पादनात झालेला आमूलाग्र बदल, गोल क्रांती बटाटा उत्पादनात झालेला आमूलाग्र बदल, सुवर्ण क्रांती फल उत्पादनात झालेला आमूलाग्र बदल, हरित क्रांती शेती उत्पादनात झालेला आमूलाग्र बदल, श्वेत क्रांती कापूस उत्पादनात झालेला आमूलाग्र बदल, याला म्हणायचं क्रांती. मग आता जाणीवपूर्वक घडून आणलेल्या आमूलाग्र बदलाला क्रांती म्हणतात. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने होणारा बदल, आता मानवाची काय आहे रे? उत्क्रांती आहे. मानवाची काय असते? उत्क्रांती. हा जो काही बदल आहे, हा बदल हळूहळू कसा होत असतो रे? टप्प्याटप्प्याने हा बदल होत असतो. हळूहळू टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला काय म्हणायचं आहे रे? उत्क्रांती असे म्हणतात. येतंय लक्षात? ओके. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पहा, हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? शब्द समूहाबद्दल एक शब्द. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक, बरोबर? पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नखशिखांत. शेतकऱ्यांना दिले जाणारे सरकारी कर्ज त्याला म्हटलं जातं तगाई. काय म्हटलं जातं? तगाई, बरोबर? म्हणजे हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला म्हटलं जातं शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. शुद्ध आणि अशुद्ध शब्द. शुद्ध आणि अशुद्ध. अशुद्ध शब्द. शुद्ध आणि अशुद्ध शब्द. आता शुद्ध आणि अशुद्धचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना हे पहा, हे आशीर्वाद शब्द चुकीचा आहे. आणि हा काय आहे रे? आशीर्वाद. कारण इथं आ आहे, हासी आहे, अशीर या रफाराचा उच्चार याच्यानंतर होतो आणि म्हणून त्याचं उत्तर आहे आशीर्वाद. म्हणजे हे आशीर्वाद होतं. अशीरवाद. कधी कधी आशीर्वाद आशीर्वाद देखील असं पण दिलं जातं, मग ते उत्तर चुकीचं आहे. असं दिलं जातं ना, असं आशीर्वाद आशीर्वाद होतं. लक्षात येतं ना? हे देखील कसं आहे? चुकीचं उत्तर वगैरे आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आशीर्वाद हा शब्द चुकीचा आहे. हा शब्द कसा आहे रे? चुकीचा आहे. हा शब्द बरोबर आहे. आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. ठीक आहे. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोट्याधीश. आता कोट्याधीश असा शब्द नाही. कोट्या म्हणजे काय? कोट्या म्हणजे कल्पुक्ती करणं असा होतो. तर इथं जो आहे तर त्याला म्हटलं जातं कोट्यधीश. काय शब्द आहे रे? कोट्यधीश. अनुसया हे चुकीचं उत्तर आहे. जिच्याकडे कोणत्याही प्रकारचं अनसूया उत्तर बरोबर आहे. अनसूया म्हणजे कोणत्याही प्रकारचा क्लेश किंवा द्वेष नसलेली. म्हणजे तुम्हाला हे जे काही हे अशुद्ध शब्द आहे, इथं काय म्हटलेलं आहे? इकडे वरती लक्षात घ्या. हे जी पहिली बाजू होती ही कशी होती रे? अशुद्ध शब्दांची. आणि ही दुसरी जी काही बाजू आहे हे कोणते शब्द आहे? शुद्ध शब्द आहेत. लक्षात येतं ना? आशीर्वाद शुद्ध आहे, कोट्याधीश शुद्ध आहे, अनसूया शुद्ध आहे आणि हे मात्र इकडचे अशुद्ध शब्द आहे. तर हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. शुद्ध शब्द कोणते आणि अशुद्ध शब्द कोणते. ठीक आहे. चला, आता हे तुम्हाला लक्षात आलं. पुढची बाजू पहा. पुढची बाजू आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग काय झालं? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्याच्यानंतर आहे मित्रांनो म्हणी. आता म्हणीच्या संदर्भात विचार करत असताना
म्हणीला मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं अनुभवाच्या खाणी. काय म्हटलं जातं रे? अनुभवाच्या खाणी. आता अनुभवाच्या खाणी म्हणजे याच्यावरती परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जातात? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 100% गॅरंटेड एक म्हणीचा योग्य अर्थ सांगा. 100%. जसं नाचता येईना अंगण वाकडं. अंगण वाकडं असतं का? नाही. आपल्यातील उणीव किंवा दोष झाकण्यासाठी आपण इतरांना नावं ठेवत असतो. आपल्यातील उणीव किंवा दोष झाकण्यासाठी आपण इतरांना नावं ठेवत असतो. याला म्हणायचं नाचता येईना अंगण वाकडं. मग दुसरं पहा, घरोघरी मातीच्या चुली. याचा अर्थ काय होतो? सर्वत्र सारखी परिस्थिती. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. मुख्य कार्यापेक्षा गौण कार्याला खर्च जास्त. कोळसा उघडावा तितका काळा. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. म्हणजे कधी कधी पर्यायी मन विचारले जाते. खाई त्याला खवखवे. म्हणजे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला मनामध्ये सतत डाचत असतं. त्याचं पर्यायी मन काय आहे? की चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणे. पहा, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी ही असते. पण त्याला जर पर्यायी मन शोधायची असली तर कधी नाव गाडीवर तर कधी गाडी नावावर. डोळ्यात केर कानात फुंकर. कारण एका ठिकाणी कार्य मात्र दुसरीकडे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. म्हणजे सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे साधे सोपे चिमुकले चटकदार बोधप्रद जी वचने वगैरे असतात त्या वचनांना मराठी भाषेतील म्हणी असे म्हणतात. मग तुम्हाला मित्रांनो म्हणीची देखील तयारी परफेक्ट करणं हे गरजेचं आहे. नीट पहा बरं का, मी काय सांगतो ते तुमच्या हातचे मार्क आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं? वर्ण विचार 100% अभ्यास करायचा. दुसरी बाजू सांगितली समानार्थी शब्द. तिसरी सांगितली विरुद्धार्थी शब्द. चौथा भाग सांगितला शब्द समूहाबद्दल एक शब्द. पाचवा भाग सांगितला शुद्ध अशुद्ध शब्द. सहावा भाग सांगितला मराठी भाषेतील म्हणी. हे तुम्हाला करायचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे मराठी भाषेतील वाक्प्रचार. आता वाक्प्रचार याचा अर्थ काय होतो? उदाहरणार्थ काय की इथं विडा उचलणे. विडा उचलणे. पहा, शिवाजी महाराजांना चढे घोड्यानिशी कैद करून आणतो. काय की या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे अफजल खान. अफजल खानाने काय केलं होतं? पैजेचा विडा उचलला होता. आता विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे याचा अर्थ काय होतो? प्रतिज्ञा करणे. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं की त्याचा त्या ठिकाणी पहा केसाने गळा कापणे. केसाने केसाने गळा कापणे. गळा कापणे. गळा कापणे. मग आता शंभू राजांना काय औरंगजेबाच्या दरबारी ज्यावेळेस संभाजी राजे वगैरे होते किंवा शंभू राजे वगैरे होते तर म्हणजे त्या अफजल खानाने तोफ फिरवली आणि तोफेने अज्ञात असताना किंवा गाफील असताना डायरेक्ट त्यांना काय केले? मारलेलं आहे. म्हणजे काय केलं की त्या अफजल खानाने शिवाजी महाराजांचा केसाने गळा कापला. केसाने गळा कापणे याचा अर्थ फसवणूक. फसवणूक करणे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. आता वाक्प्रचार काय? सौदा सौदा करणे. सौदा करणे. सौदा करणे याचा अर्थ करार करणे. करार करणे. सौदा करणे करार करणे. बरोबर. म्हणजेच याला काय पर्यायी शब्द आहे रे? वाक्प्रचार कसं म्हणतो आपण? सुपारी देणे. सुपारी देणे. मग आता लक्षात ठेवा, आपण लग्नाची सुपारी देतो, आपण वाजंत्र्यांना सुपारी देतो, आपण एखाद्या कार्यक्रमाची सुपारी देतो. मग सुपारी देणे याचा अर्थ सौदा करणे करार करणे असा याचा अर्थ होत असतो. हे तुम्हाला पक्क लक्षात घ्यायचं आहे. ठेवा लक्षात. सौदा करणे करार करणे. मग पहा, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो शब्दसमूह आहे त्या शब्दसमूहाला मराठी भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात. हे पक्क तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता लक्षात आलं वाक्प्रचार पण करायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही भाग आहे त्या भागाचा विचार करत असताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे संधीच्या संदर्भात. काय आहे रे? संधी. काय आहे? संधी.
संधीवरती 100% गॅरंटेड, संधीवरती 100% गॅरंटेड तुम्हाला प्रश्न हे विचारले जाणारच आहे. आता संधीच्या संदर्भात विचार करत असताना संधी म्हणजे संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात. मग याचा विचार जर केला तर इथं मी शब्द लिहिला सूर्योदय. सूर्योदय. आता सूर्योदय याचा अर्थ काय होतं रे? याचा विग्रह केला, एका शब्दातून दोन शब्द वेगळे केले, सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय. आता याची फोड करायची आहे. फोड कशी होते? स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ. इथं कसं होईल? उ अधिक द अधिक अ अधिक य अधिक अ बरोबर. मग आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण उ. अ आणि उ हे दोघ जण एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर या ठिकाणी ओ हा वर्ण तयार झाला. मग सूर्यो ओ. लक्षात येत आहे ना? आणि म्हणून संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं यालाच काय म्हटलं जातं? संधी असे म्हणतात. मग परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? स्वर आहे, स्वरादी आहे की व्यंजन आहेत? यावरून संधीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. जसं इथं लिहिलं मंत्रालय. आता मंत्रालय म्हटल्यानंतर मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय. इथं अ आहे आणि इथं आ आहे. हा वर्ण आणि हा वर्ण परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर आहेत आणि म्हणून या संधी प्रकाराला काय म्हटलं जातं रे? स्वर संधी. याचा अर्थ काय होतो की परस्पर जवळ एकत्रित येणारे, हा त्याचा विग्रह परीक्षेला हे विचारलं जातं. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? यावरून संधीचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. या तीन प्रकारामध्ये ही एक तिसरी बाजू आहे. याच्या बाजूचा जर विचार केला तर इथं पहा, ही आहे स्वर संधी, ही आहे व्यंजन संधी आणि ही आहे विसर्ग संधी. एकदम सोपा आहे बर का. मग हे काय आहे रे? संधी प्रकार. लक्षात ठेवा, हे काय आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे संधी प्रकार. संधी प्रकार. या संधी प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं? त्याला म्हटलं जातं स्वर संधी. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं विसर्ग संधी. कोणती संधी आहे रे? विसर्ग संधी. म्हणजे हा दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार. मग इथं पाहून घ्या, मी तुम्हाला काय सांगतो ते. इथं जर म्हटलं देवालय, देव अधिक आलय बरोबर देवालय. इथं अ आहे, दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ आहे, हा स्वर आहे, हा देखील स्वर आहे. स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. इथं काय होतंय पहा, मी जर म्हटलं अब्ज, आता अब्ज म्हटल्यानंतर अप अधिक ज बरोबर अब्ज. प हे व्यंजन आहे, ज हे व्यंजन आहे. व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी. येतंय लक्षात? आणि इथं आहे विसर्ग संधी. विसर्ग याचा अर्थ इथं पहा, दुर्जन. काय शब्द आहे रे? दुर्जन. दु अधिक जन बरोबर दुर्जन. हा विसर्ग आहे आणि या ठिकाणी हे व्यंजन आहे. विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर काय झालं रे? पाहून घ्या इकडे, नीट लक्षात घ्या. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ज्या संधी प्रकारामध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्हीही वर्ण स्वर असतात.
दोन्ही वर्ण काय असतात? स्वर असतात. त्या संधी प्रकाराला स्वर संधी म्हणतात. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण एकतर स्वर असेल अथवा तो व्यंजन असेल त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीचा विचार करत असताना दुर्जन, दु अधिक जन बरोबर दुर्जन हा विसर्ग आहे आणि हे व्यंजन आहे. मित्रांनो, मग इथं तुम्हाला माहित पाहिजे की स्वर संधीचे देखील प्रकार आहे. दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यानादेश, पूर्वरूप संधी, पररूप संधी, हे झाले स्वर संधीचे प्रकार. व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी हे व्यंजन संधीचे प्रकार आहे. विसर्ग संधीमध्ये विसर्ग उकार संधी, विसर्ग रकार संधी, विसर्ग सकार संधी, विसर्ग शकार संधी, विसर्ग कार संधी, विसर्ग कायम संधी, अशा पद्धतीने हे संधीचे प्रकार आहे. विसर्ग उकार, रकार, सकार, शकार, कार आणि कायम. कार आणि कायम हे काय आहे रे? विसर्ग संधीचे हे प्रकार आहेत. पहा मी इकडे घेतलेला आहे. आता हे विसर्ग संधीचे काय आहेत? प्रकार आहेत. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. विसर्ग उकार, रकार, सकार, कार आणि कायम संधी ठेवा लक्षात पटापट. ठीक आहे, मग संधीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढचा जो काही प्रकार आहे त्याला म्हणायचं समास. 100% तुम्हाला समासावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातातच. आता समास म्हणजे तरी काय? तर इथं कांदा घालून तयार केलेले पोहे, कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे. कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे म्हणजे काय रे? हे 1 2 3 4 आणि हे 5 या पाचही शब्दांचं एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर एकच एक जोड शब्द तयार केला. पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी, कांदा घालून तयार केलेले भज्जे कांदा भज्जी, पाव घालून तयार केलेला वडा पाव वडा, मसाले घालून तयार केलेला भात मसाले भात. आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. आता मी इथं ओझरती फक्त आवृत्ती घेतोय, आपल्याला काही एवढा वेळ वगैरे नाहीये, लक्षात येतं ना. आणि म्हणून आपण डिटेल पाहत नाही. मी फक्त तुम्हाला हिंट देतोय, गाईडलाईन देतो की मित्रांनो अशा अशा पद्धतीने शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुम्ही हे टॉपिक करा. या टॉपिक वरती 100% गॅरंटेड असे प्रश्न विचारले जातात. आणि मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे आहे समास प्रकार. काय आहे रे? समासाचे प्रकार. मग या समासाच्या प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अव्ययी भाव समास बरोबर. दुसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हटलं जातं रे? तत्पुरुष समास. तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि चौथा जो प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराला म्हटलं जातं बहुव्रीही समास बरोबर. मग अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. जसं हर घडी, यथाशक्ती, गावोगाव, प्रतिदिनी,
आमरण, गांधीजींनी आमरण उपोषण पत्करले मरेपर्यंत. धृतराष्ट्र आजन्म आंधळा होता. जन्मापासून ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययभाव समास म्हणायचं. आणि ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान असते, दुसरे पद हे प्रधान असते. रामने मनाचे श्लोक तोंडपाठ केले. रामने मनाचे श्लोक कसे केले रे? तोंडपाठ केले. रामने मनाचे श्लोक तोंडपाठ केले. आता तोंडपाठ केले याचा अर्थ तोंडाने पाठ केले हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. रामने मनाचे श्लोक तोंड केले चुकीचा अर्थ होतो आणि रामने मनाचे श्लोक पाठ केले दुसरं पद महत्वाचं आहे. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास म्हणायचं. द्वंद्व समास, पहिलेही पद प्रधान असते आणि दुसरेही पद प्रधान असते. पहिलं पद काय आहे रे? प्रधान. इथं काय आहे? दुसरे पद प्रधान आहे. इथं दोन्हीही पदे प्रधान आहेत, दोन्ही पदे प्रधान. कारण का? जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेटसाठी बॅट जेवढी महत्वाची तेवढा बॉल महत्वाचा आहे. आई जेवढी महत्वाची तेवढे वडील महत्वाचे आहे. साडी जेवढी महत्वाची तेवढी चोळी महत्वाची आहे. शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची आहे. एखाद्याने 1200 रुपयाचा शर्ट घेतला, एकदम सुंदर शर्ट, पॅन्टच घातली नाही, गेला कॉलेजला, चालेल का रे? नाही. शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची आहे, बरोबर. आणि इथं भाजीपाला, भाजी व पाला म्हणजे एकाच जातीचे अनेक पदार्थ. खरे किंवा खोटे, आई आणि वडील, सत्य अथवा असत्य. आणि इथं आहे दोन्ही पदे गौण असतात. दोन्ही पदे कशी असतात रे? गौण असतात. तिसऱ्या पदाचा बोध होतो. जसे दशानन, 10 आहेत तोंडे ज्याला, असा तो रावण. आता हे काय झालं रे? रावण. लंबोदर, लंब आहे उदर ज्याला, असा तो लंबोदर. लंब आहे उदर ज्याला, असा तो कोण आहे रे? लंबोदर. मग हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समास पक्क करायचा आहे. विभक्ती तत्पुरुष, नन तत्पुरुष, द्विगु, कर्मधारय, मध्यम पदलोपी, आलुक आणि उपपद. द्वंद्व मध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. बहुरी मध्ये विभक्ती बहुरी, नन बहुरी, सबहुरी, प्रादिबहुरी, असे टोटली तुम्हाला 17 प्रकार माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे काय लक्षात घ्यायचंय रे? काळ. काळावरती देखील प्रश्न विचारले जातील. काळ. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणं, यालाच काळ असे म्हणतात. मग इथं पहा, सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. आता खेळतो याचा अर्थ वाक्यामध्ये क्रिया आत्ता घडते. केव्हा घडते रे? आत्ता घडते. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते म्हणजे तो आहे वर्तमान काळ. कोणता काळ आहे रे? वर्तमान काळ. इथं तची भाषा येते. तो, ते, तात. मुलगा असेल तर येतो, खातो, बसतो, उठतो, जातो. मुलगी येते, हसते, बसते, उठते, जाते, पिते, खाते, रडते, बसते. अनेक येतात, खातात, पितात, जेवतात, झोपतात. याला काय म्हणायचं रे? याला म्हणायचं वर्तमान काळ. जर क्रिया घडून गेली, सचिनने क्रिकेटला राम राम ठोकला. राम राम ठोकला. पहा, सचिनने क्रिकेटला राम राम ठोकला. सचिनने क्रिकेटला राम राम ठोकला. ठोकला हे क्रियापद आहे, बरोबर. म्हणजे इथं क्रिया काय झाली रे? क्रिया घडून गेली. क्रिया घडून गेली म्हणजे हा कोणता काळ समजायचा रे? भूतकाळ समजायचा. कोणता काळ समजायचा? भूतकाळ. आणि इथं भाषा कोणती येते? लालिलेलो.
ला ली ले लो, लाली लेलो. आता हे कसं पहा, इथं कसं येईल, रामने आंबा खाल्ला, रामने चिंच खाल्ली, रामने पेरू खाल्ले. मुलगा जर असेल आलो गेलो जेवलो झोपलो बसलो उठलो चाललो. म्हणजे ही जी काय भाषा आहे याला म्हणायचं भूतकाळ. बरोबर. आणि भविष्यकाळ काय रे, मी अभ्यास करेल, अभ्यास करेल, करेल, करेल याचा अर्थ वाक्यामध्ये फ्युचर मध्ये क्रिया घडणार आहे. क्रिया काय होणार आहे वाक्यामध्ये, क्रिया क्रिया घडणार आहे, घडणार आहे. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे. अशा वेळेस तो कोणता काळ समजावा, तो समजावा भविष्यकाळ. कोणता काळ समजायचा आहे, भविष्यकाळ. येतंय लक्षात. आता मित्रांनो मी तुम्हाला एक चार्ट देतो, पक्क लक्षात ठेवा बरं का, 100% गॅरंटेड. ज्यावेळेस निकाल लागेल ना, निकाल लागल्यानंतर हा व्हिडिओ तर तुमच्याकडे युट्यूबला सेव्हच असेल. मग तुम्हाला समजेल की खरोखर मी जे काही सांगितलं होतं त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. एकदम साधी सोपी ट्रिक्स आहे ती तुम्हाला इथं सांगतोय. पहा, एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. हे पहा, या ठिकाणी हा आहे काळ बर का, काळ. काळाच्या संदर्भात मी तुम्हाला हा एक चार्ट देतो. चार्ट असा आहे, हा वर्तमान काळ आहे, हा आहे भूतकाळ आहे, आणि हा कोणता काळ आहे रे, भविष्य काळ आहे. 100% गॅरंटेड. नीट लक्षात द्या, ही काळाची भाषा आहे. काळाच्या भाषेनंतर हा सिंपल, हा कंटिन्युअस, हा परफेक्ट, आणि हा परफेक्ट कंटिन्युअस आहे, म्हणजेच रीतिकाळ आहे. आता इथं वरती भाषा काय लिहिली मी, इथं वरती शीर्षक दिलं काळ. काय दिलं, काळ बर का. काळ दिल्यानंतर इथं काय लिहिलं रे काळामध्ये, इथं मी शब्द लिहिला क्रियापदाच्या शेवटची भाषा. हे लक्षात ठेवायचंय, क्रियापदाच्या शेवटची भाषा. फक्त क्रियापदाच्या शेवटची भाषा एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, क्रियापदाच्या शेवटची भाषा. आता क्रियापदाच्या शेवटची भाषा म्हणजे इथं काय आहे रे, काळ. हा साधा, हा काळ कोणता आहे रे, सिंपल, साधा. हा कोणता आहे, चालू. चालू म्हणजेच कोणता आहे रे, हा अपूर्ण. अपूर्ण नंतर काय, हा पूर्ण काळ. पूर्ण काळ नंतर हा कोणता आहे, रीतिकाळ. बरोबर. आता लक्षात ठेवा, इथं काय आहे रे, इथं हा वर्तमान आहे, वर्तमान. त्याच्यानंतर हा कोणता काळ आहे, हा भूतकाळ आहे, आणि भूतकाळानंतर हा कोणता काळ आहे रे, तर याला म्हटलं जातं भविष्यकाळ, भविष्य. आता वर्तमानामध्ये कोणती भाषा येते रे, वर्तमानामध्ये त. इथं त आहे, इथं लेला आहे. इथं कोणती भाषा येते रे, लेला आहे, लेला आहे. आणि इथं त असतो. मी व्याख्या चालून दाखवतो तुम्हाला वाक्य. इथं काय होईल रे, इथं ला ली ले लो त होता. इथं लेला होता, आणि इथं त असे किंवा असूची भाषा येते, त असे किंवा असूची भाषा येते. इथं काय आहे रे, इथं ईल ईन, इथं त असेल, इथं लेला असेल, आणि इथं त ईल किंवा ईन. मित्रांनो, हे मी फक्त ओझरती आवृत्ती सांगत आहे, कारण याच्यासाठी केला होता अट्टहास. 28चा घास गोड झाला, 28 जूनचा घास गोड झाला, याच्यासाठी हा प्रपंच आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मी वाक्य दाखवतो पहा. वर्तमान काळामध्ये मी पत्र लिहितो, मी पत्र लिहित आहे, मी पत्र लिहिलेले आहे, मी पत्र लिहित असतो. राम आंबा खातो, राम आंबा खात आहे, रामने आंबा खाल्लेला आहे, राम आंबा खात असतो.
रामने आंबा खाल्ला, राम आंबा खात होता, रामने आंबा खाल्लेला होता, राम आंबा खात असे. राम आंबा खाईल, राम आंबा खात असेल, रामने आंबा खाल्लेला असेल, राम आंबा खात जाईल. मित्रांनो, ही फक्त क्रियापदाच्या शेवटची भाषा आहे. ही भाषा कोणती आहे रे? क्रियापदाच्या शेवटची भाषा आहे. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. इकडे पहा माझ्याकडे, पाठ करायचं. पाठ त त आहे, लेला आहे, त असतो. ला लिहिलेलो, त होता, लेला होता, त असे किंवा असो. येईल इन, त असेल, लेला असेल, त येईल किंवा येईल. असं जर पाठ असेल ना 12 शब्द उभे पाठ करायचे. त ला लिहिलेलो, येईल इन, त आहे, त होता, त असेल, लेला आहे, लेला होता, लेला असेल, त असतो, त असे, त येईल किंवा येईल. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची वर्तमानातील नेहमीची रीत, सवय, पद्धत याचा जर उल्लेख होत असेल रीती वर्तमान, त्या कर्त्याची भूतकाळातील सवय असेल रीती भूतकाळ, त्याची ती भविष्यातली सवय असेल रीती भविष्यकाळ. आणि म्हणून इथं तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही 12 शब्द ज्याचे पाठ आहेत 100% त्याला या परीक्षेमध्ये काळाचे त्याचा एकही मार्क जाणार नाही. ओके. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही भाग आहे त्या पुढच्या भागाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याला म्हटलं जातं भाषिक कौशल्य. काय आहे रे? भाषिक कौशल्य. हे पहिलं कौशल्य आहे, हे दुसरं कौशल्य आहे, हे तिसरं कौशल्य आहे, हे चौथं कौशल्य आहे आणि हे 5वं कौशल्य आहे. याच्यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. भाषिक कौशल्य किंवा भाषिक पायऱ्या. मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल भाषेचं पायाभूत कौशल्य कोणतं? उत्तर आहे श्रवण. हे भाषेचे पायाभूत कौशल्य आहे. कोणते कौशल्य आहे रे? पायाभूत कौशल्य. हे 100% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या श्रवणावर आधारित काय असतं? हे पहिलं श्रवणावर आधारित असतं संभाषण. संभाषण हा दुसरा टप्पा झाला. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित काय असतं रे? इथं भाषण. आता हे तिसरा टप्पा झाला. भाषण आणि संभाषण हे कोणावर आधारित असतं? श्रवणावर. आणि त्याच्यानंतर इथं आहे वाचन. वाचन ही ज्ञान भांडाराची चावी आहे. ज्ञान भांडाराची. ज्ञान भांडाराची ही काय आहे रे? चावी आहे. ज्ञान भांडाराची ही चावी आहे. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आहे लेखन. लेखनाच्या संदर्भात विचार करत असताना लेखन हे भाषेचे शिखरभूत कौशल्य आहे. कोणतं कौशल्य आहे रे? शिखरभूत कौशल्य आहे. शिखरभूत कौशल्य. कोणतं कौशल्य आहे? शिखरभूत कौशल्य आहे. नीट लक्षात घ्या. भाषिक पायऱ्यांचा जर विचार केला तर भाषिक पायऱ्यांमध्ये एक आहे श्रवण. श्रवण हे भाषेचं पायाभूत कौशल्य आहे. दुसरं आहे संभाषण. संभाषण आणि भाषण हे श्रवणावर आधारित असतं. चौथं कौशल्य आहे त्या कौशल्याचं नाव आहे वाचन. वाचन ही ज्ञान भांडाराची चावी आहे. आणि 5वं कौशल्य आहे लेखन. लेखन हे शिखरभूत कौशल्य आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर तुम्हाला विचारलं जाईल भाषेचे पायाभूत कौशल्य कोणते? श्रवण. त्याच्यानंतर ज्ञान भांडाराची चावी वाचन आणि त्यानंतर आहे शिखरभूत कौशल्य. येतंय लक्षात? ओके. मग हे पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अलंकाराच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. कोणता आहे रे? भाषेचे अलंकार. अलंकार. काय पाहायचंय? अलंकार. मग त्याच्यामध्ये काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार. मग शब्द अलंकार, यमक, अनुप्रास, श्लेष. इथं सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झोडो, विषय सर्वता नावडो, जाना वाचवण्यानी पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. याला म्हणायचे यमक अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. पतिव्रतेची पुण्याई पातकी पुरुषाला पदवीला पोचवते.
आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. अनुप्रास एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे शब्द अलंकार, अर्थ अलंकार, उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द. सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. मी कोणाबद्दल बोलतोय? सीतेच्या मुखाबद्दल. सीतेचे मुख हे उपमेय, ज्याची तुलना केली जाते ते उपमेय, ज्याच्याशी तुलना केली जाते ते उपमान. चंद्राशी तुलना केली. दोघही साधारण धर्म, समान गुणधर्म, सुंदरता आणि सारखा हा साम्यवाचक शब्द आहे. तर असे हे सगळे प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परत एकदा पहा, तुम्हाला हे घटक कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या टीएटी मध्ये पाहिजे आहेत. हे तुम्हाला महत्वाचे घटक आणि उपघटक मी तुम्हाला सांगतोय. इथं पहा, शेवटी इथं घटक व उपघटक. उपघटक, आता घटक आणि उपघटकाचा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. तुमच्याकडे अजूनही 27 दिवस बाकी आहे. एक, वर्ण विचार. दुसरा, शब्दांच्या जाती. तिसरा, संधी. चौथा, समास. पाचवा, काळ. सहावा, अलंकार. लक्षात येत आहे? सहावा काय आहे रे? अलंकार. अलंकारानंतर तुम्हाला पाहायचं आहे कितवा भाग? सातवा, म्हणी. आठवा भाग पाहायचा आहे वाक्प्रचार. नववा, समानार्थी शब्द. दहावा, विरुद्धार्थी शब्द. अकरावा, शब्द समूहाबद्दल एक शब्द. बारावा, शुद्ध अशुद्ध. आणि तेरावा, मराठी जीके. मराठी जीके म्हणजे मराठी साहित्य ठळक घटना. की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरलं, त्याचबरोबर मराठी भाषेतील साहित्यिक व त्यांची टोपण नावे, मराठीतील गाजलेली पुस्तकं व त्यांचे लेखक. अशा पद्धतीने मराठी जीके वरती प्रश्न विचारले जातात. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की मित्रांनो, तुमच्याकडे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे फक्त 28 दिवस शिल्लक, 27 दिवस शिल्लक आहे. ध्येयाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही. मित्रांनो, तुम्ही तुमचं ध्येय ठरवलेलं आहे. तुम्हाला शिक्षक हे सामाजिक उत्तरदायित्व तुम्हाला जपायचं आहे. केवळ वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही. बुद्धीला ज्ञानाकडे, विचाराला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा जो मार्ग आहे त्याला शिक्षण म्हणतात. शिक्षणाने माणूस घडतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे, जो 1 वर्षाचं नियोजन करतो तो शेतामध्ये धान्याची पेरणी करतो. जो 10 वर्षाचं नियोजन करतो तो शेतामध्ये झाडं लावतो. आणि जो 100 वर्षाचं नियोजन करतो तो स्वतः शिक्षण घेतो, स्वतःमध्ये परिवर्तन करतो आणि कमीत कमी 2 पिढ्यांची तो तरतूद करत असतो. आणि म्हणून भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा. जरी तुमच्याकडे 27 दिवस शिल्लक आहे तरी अजूनही वेळ गेलेली नाही. माणूस वयाच्या 70व्या वर्षी देखील स्वतःचं आयुष्य घडवू शकतो. ज्याला संधी मिळते तो भाग्यवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो. या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. पुढची वाट पाहायची नाही. येणारी 28 तारीख ही तुमच्यासाठी फायनल आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला जिंकायचंच हाच मंत्र तुम्ही रात्रंदिवस त्याचा जप वगैरे करा. संयम, संघर्ष आणि सातत्य ही त्रिसूत्रे अंगीकारा. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तो क्रमांक आहे 86 00 63 33 94. या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा. माझं ॲपचं नाव आहे अक्षर मराठी व्याकरण. याच्यावरती संपूर्ण
संपूर्ण अगदी मराठी व्याकरणापासून भाषा उगम व विकासापासून तर शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्वच व्याकरण इत्थंभूत अर्ध्या अर्ध्या तासाचे त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे आहेत आणि म्हणून तुम्ही जरूर याचा लाभ वगैरे घ्या, स्वतःही शिका, इतरांनाही निमित्त वगैरे बना आणि म्हणून पुन्हा एकदा परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढील भागामध्ये. आज आपण या ठिकाणी थांबतोय. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता अतिशय कडक अशा पद्धतीचं ऊन आहे, तरी देखील ही तुमच्यासाठी 1 तासाची सेवा अर्पण केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्स. हॅपी थॉट्स. थँक्यू.